गेल्या अनेक महिन्यांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांचा मुक्त संचार वाढला असून यामुळे ग्रामीण भागातील बळीराजा संकटात सापडला आहे। गेल्या वर्षभरात अनेक जणांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू देखील झाला आणि याच कारणासाठी आता संगमनेर तालुका बिबट्यामुक्त करा ही मागणी घेऊन या ठिकाणी आज एक मोठं आंदोलन उभारण्यात आलेलं आहे। एक आक्रोश मोर्चा हा बस स्थानक परिसरातून प्रांत कार्यालयावर जाणार आहे। एकूणच जर पाहिलं तर गेल्या 2 दिवसापूर्वी देखील जवळकडलक तालुक्यातील एका 4 वर्षीय बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता आणि दिवसेंदिवस हे हल्ले वाढतच चाललेले आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकं सगळ्या प्रशासनाला काय वाटतं, काय होतंय या सगळ्या संदर्भात जयश्री थोरात जे आहेत, बाळासाहेब थोरात यांच्या कन्या या देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत। आपल्याबरोबर बोलण्यासाठी स्वतः जयश्री थोरात आता आहेत। ताई, काय प्रमुख मागणी आहे आपली? आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये पूर्ण बिबट्याचा धुमाकूळ इथे झालेला आहे। आमच्या तालुक्यामध्ये म्हणजे 500 पेक्षा जास्त बिबटे हे पूर्ण तालुक्यामध्ये वावरतात। ग्रामीण भाग खूप मोठा आहे। दूध व्यवसाय करणाऱ्या महिला ह्या आमच्या रोज जीव मुठीत घेऊन त्या जात असतात शेतावरती चारा काढायला, कारण जर चारा नाही काढला तर गायांना काय देणार, असं सगळं म्हणजे अतिशय वाईट परिस्थिती इथे आहे। कधी ना कुठून बिबट्या येऊन हमला करून जात असतो। आम्ही बघितलं सरासरी मागच्या 1 वर्षामध्ये तब्बल 40 पेक्षा जास्त हमले तालुक्यामध्ये झालेत आणि 8 पेक्षा जास्त मृत हे झालेले आपल्याला दिसतात। त्याच्यात जास्त करून महिला आणि लहान मुलं हे दिसतात। खरं तर म्हणजे मला एवढंच, वन विभाग जे आहे ते आदेश फॉलो करतात वरच्यांचे। मला गव्हर्नमेंटला विचारायचं आहे की तुम्ही जेव्हा हे रेग्युलेशन्स देतायत त्यावेळेस तुम्ही काय विचार करतायत? बिबट्या हा कॅटेगरी 1 मध्ये मानला जातो की ज्याला सर्वात जास्त प्रोटेक्शन आहे। आम्हाला एवढंच पाहिजे की तुम्ही काउंट करा की किती बिबटे हे तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत। तुम्हाला काउंट केल्यानंतर लक्षात येईल की ते खूप मोठ्या प्रमाणात आहे। आणि कॅटेगरी 1 मध्ये कोणाला ठेवलं जातं? जे एनडेंजर्ड असतात, म्हणजे जे कमी झालेले प्राणी असतात त्यांना कॅटेगरी 1 मध्ये ठेवलं जातं आणि हंटिंग अलाउड नसते। पण जर बिबट्या आपल्या लोकांपर्यंत येत असेल आणि वस्त्यांमध्ये घुसत असेल, कारण त्यांना पाणी, चारा, जेवण सगळं काही या लोकवस्तीमध्ये भेटतं, त्याच्यामुळे तेही कुठं ना कुठं जंगलात शोधण्याच्या भानगडीत पडत नसून ते गावाकडं आणि वस्त्यांमध्ये घुसायला लागलेले आहे। आमची एवढी मागणी आहे की तुम्ही त्या बिबट्यांना टॅग करा, काउंट करा, त्यांना जेरबंद करा, त्यांचा बंदोबस्त करा आणि त्यांना कॅटेगरी 1 मधून काढून त्यांना दुसऱ्या कॅटेगरीमध्ये घेतलं पाहिजे। कारण सध्या बिबट्यांची संख्या खूप मोठी आहे आणि ती जीवित हानी जी आहे ती आपल्या सर्वांना होत आहे। निश्चितच जर पाहिलं तर या ठिकाणी सत्यजित तांबे देखील या मोर्चात सहभागी झालेले आहेत। अधिवेशन आत्ता झालं, अधिवेशनात वनमंत्र्यांनी मोठी घोषणा देखील केली, 3 कोटींच्या शेळ्या हे त्या, काय वाटतं वास्तवात होईल सगळं? वनमंत्र्यांची ती घोषणा ही खरं तर हास्यास्पद घोषणा आहे। 1 कोटीच्या शेळ्या सोडल्याने बिबटे मानव वस्तीत येणार नाही, असं काहीतरी जावई शोध त्यांनी या ठिकाणी काढलेला आहे। वस्तुस्थिती अशी आहे का हे जे बिबटे आहेत हे आता मागच्या एक 10-15 वर्षामध्ये त्यांचं जीवनमान सगळ्या पद्धतीने बदललेलं आहे। शिकार करून खाणं हे जवळजवळ ते विसरत चाललेले अशी परिस्थिती आहे आणि त्यांना पण सहज जे भक्ष्य मिळतं त्याच्याकडे त्यांचं जास्त लक्ष असतं। बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढती आहे। जंगलतोड झाल्यामुळे आणि बाकीच्या अन्य कारणांमुळे ते आता मानव वस्तीकडे आलेले आहेत आणि जे सहज त्यांना काय मिळतं तर सहज त्यांना जे शेतावरचे कुत्रे असतात किंवा जे वासरं असतात, छोटे जनावरं असतात, जे वाकून काम करणाऱ्या, ज्या शेतामध्ये काम करणाऱ्या महिला असतात किंवा लहान मुलं जे असतात, हे त्यांना सहज मिळणारे हे भक्ष्य आहे आणि म्हणून ते त्यांच्यावर अटॅक करतात, असं आपण सातत्याने मागच्या काही काळामध्ये पाहिलेलं आहे। या बिबट्यांच्या बाबतीमध्ये एक सरळ धोरण एवढं आहे की या बिबट्यांना आपल्याला नसबंदी करावं लागेल। ती नसबंदी करून आपल्याला त्यांच्यावर त्यांचा जो जन्माचं जे प्रमाण आहे ते कमी करून घ्यावं लागेल। हा पहिला मुद्दा, जो दीर्घकालीन पर्याय म्हणून आपण त्याच्याकडे पाहूया। आणि जो आत्ताचा जो लगेचचा पर्याय जो आहे तो मला असं वाटतं तो असा आहे की पिंजऱ्यांची संख्या वाढवली पाहिजे। जे लोक
स्वसंरक्षणासाठी तिथे बिबटे शेतकरी असतील तर त्यांना काही बंदुकीचे लायसन किंवा काही आपण देऊ शकत असू तर ते दिले पाहिजे. जे बिबटे आपल्याला नरभक्षक आहेत किंवा समाज लक्षात येत आहेत त्यांना मारण्याचे आदेश तातडीने मिळाले पाहिजे. त्याचबरोबर जे बिबट्याला म्हणजे स्वसंरक्षणार्थ बिबट्यांवर हल्ला केला म्हणजे माणसांनी आणि जर त्याच्यात बिबट्या गेला बिला तर त्याला 3 वर्षाची शिक्षा आहे. तर ही शिक्षा माफ झाली पाहिजे. अशा पद्धतीचे काही तातडीचे उपाययोजना कराव्या लागतील आणि दीर्घकालांमध्ये नसबंदी शिवाय याला दुसरा पर्याय नाही असं आमचं ठाम मत आहे. निश्चितच जर पाहिलं तर कुठेतरी केवळ घोषणा करून सरकारनं बिबट्यांसाठी काही उपाययोजना करण्यापेक्षा तातडीच्या योजना देखील करणं गरजेचं अशीच मागणी या मोर्चाच्या द्वारे मांडली जाते. त्यामुळे सरकार प्रशासन नेमकं काय भूमिका घेणार बिबट्यांच्या संदर्भात हे आगामी काळात स्पष्ट होईल. नितीन ओझा, एबीपी माझा, संगमनेर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.